नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या एक भयकथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मृकमोहिनी. लेखक आहेत श्री अरुण हेबळेकर. श्रोते हो, या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की गोव्यातील बेतुल्य समुद्रकिनारी असलेल्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू होतो. त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असतो. तो दुसऱ्या दिवशी पाडलेल्या अवस्थेत व त्यातील अवयव गायब झालेले असतात. त्याबद्दल रुग्णालयातील एकमेव डॉक्टर संयोगिता देवी या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात. या तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक त्रिविक्रम उर्फ विकी हे स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये येतात. तपासादरम्यान आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू होतो व अजून एका नर्सचा देखील त्यात मृत्यू होतो आणि त्या दोघांचे पोट फाडून अवयव गायब झालेले असतात. यामुळे तिथे पोलीस सुपरिटेंडंट श्री शर्मा हे हजर होतात व ते तपास काम स्वतःच्या हातात घेतात. या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांची अशी खात्री पटते की या हॉस्पिटलमध्ये काम करणारा गफूर व त्याची बायको सलीमा बी यांचा मुलगा बशीर, जो अत्यंत अशक्त व आजारी आहे, तो या सर्वांमागे आहे. म्हणून ते बशीरला ताब्यात घेऊन पणजीला घेऊन जातात. परंतु तेथून देखील आता बशीर हा पळून गेलेला आहे व बशीर आता त्याचा अन्न शोधत सैरावैरा इकडे तिकडे पळत आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस जंगचंग पछाडत आहेत. श्रोते हो, या कथेचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे. बशीरच्या कानात फक्त समुद्र आणि वारा यांचेच आवाज जेव्हा घुमू लागले तेव्हा बशीर उठला. चंद्र त्यावेळी बराच वर आला होता. आदल्या रात्रीची भीती बरीच चेपलेली होती. तो आता बिंदास चालू लागला. खेडेगाव जवळ येऊ लागताच खेडेगावातील कुत्र्यांनी काढलेले हेल त्याच्या कानावर आले आणि बशीर खुश झाला. पहिलं कुत्रं त्याला सहज मिळालं. त्यानं त्या कुत्र्याला धरून आपटताच त्या कुत्र्याचे इतर सहकारी ते काटत पळाले. बशीरनं मेलेलं कुत्रं उचललं आणि तो सागर किनाऱ्यावर आला. तेथे बसून त्यानं आपलं खाद्य सावकाश खाल्लं, पण पोट भरलं नाही. बशीर पुन्हा त्या खेडेगावाकडे निघाला. कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज ऐकून काही घरं आधी उघडली गेली असली तरी ती आता बंद होती. बशीर सावकाश घरांशी पोहोचला. कुत्री दिसत नव्हती. सारी कुत्री कुठेतरी लपून बसली होती. कुत्र्यांना गोळी घालून ठार मारणारा बंदूकधारी इसम आल्यावर जशी लपून बसतात तशी बशीर सावकाश एका मोठ्या घरापाशी गेला. काळोखात त्याला दिसू लागलं. भिंतीच्या आणि छपरांच्या मध्ये एक फट होती. एखादं उंदीर सहज जाऊ शकला असता त्यात. बशीरनं घराची एक प्रदक्षिणा काढली. त्या घरात एखादं कुत्रं असल्यास ते योग्य ठिकाणी लपलं असावं. बशीरला ते दिसलं नाही. बशीरनं दुसरं घर निवडलं. तिथंही तेच. कुत्री लपली कुठे आहेत? अखेरीस एका घरात एक कुत्रं सापडलं. घराच्या पडवीत कोपऱ्यात लपलेलं. बशीरला पाहताच कुत्र्यानं गळा काढला. कुत्र्याचं रडणं ऐकून लोक जागे झाले. बशीरला तिथून पळ काढावा लागला. बेतुलला फार सोपं होतं. कुत्री लगेच सापडायची. अर्थातच ती होती तेव्हा, पण लवकरच संपली. मग एखादं पिल्लू येई तेवढंच. इथं तर भरपूर कुत्री होती, पण लपली कुठे काय कोणास ठाऊक. बशीर परत सागर किनाऱ्यावर परतला, थोडासा निराश होऊनच. रात्र संपत चालली होती. पोटात आग पडली होती. इस्पितळात बेचव का होईना काहीतरी गिळावं लागायचं. अपुरं असायचं, परंतु पोटात तरी जायचं. आज इथं दिवसभर पूर्ण उपास घडला होता. आत्ताच काही नाही मिळालं तर एक दिवस उपाशी राहावं लागणार होतं. बशीर पुन्हा खेडेगावाकडे वळला. मनाचा हिया करून तो पहिल्या घराकडे आला. त्यानं अलगद उडी मारून छताला पकडलं आणि फटीतून तो आत गेला. घर मोठं होतं.
पण जो नव्हता. भिंतीवरून तो घरभर फिरला. लोक झोपलेले होते, गोरणारे. त्याला फातिमाची आठवण झाली. फातिमा ही घोरायची. बऱ्याचदा ती झोपली असताना तो गेला होता, परंतु तिच्या घोरण्यानं त्याला भीती वाटायची. मग तो परत जायचा. आज त्याला भीती वाटतेय, परंतु तो जाणार नाही. भूक लागली आहे ना. तो प्रत्येक खोलीत जाऊन निरखून पाहत होता. काय करावं त्याला कळत नव्हतं. बराच वेळ तो पाहत बसला. अखेर दूरवर कोंबडं हरवलं. तो खडबडून सावरला आणि अवघ्या काही मिनिटात तो परत सागर किनाऱ्याकडे पळत निघाला. आणखीन एक दिवस उपास घडणार होता. त्याचा त्याला आता नाईलाज झाला होता. सागर किनाऱ्यावर तो आदल्या दिवसाच्या जागेवर आला, परंतु त्यानं जागा बदलायची ठरवलं. तो थोडासा आतल्या बाजूला निघाला. खेडेगावापासून थोडं दूर, फार दूर नव्हे, थोडंसंच एक झाडी सापडली. त्या झाडीत तो शिरला. झाडीच्या अगदी मध्यभागी थोडी जागा करून तो झोपला. अर्थात पाय पोटाशी ओढून तो डोळे मिटवून निश्चित पडला. पोटात गुरगुर आवाज होतच होता. त्यानं दोन्ही कानावरून हात ओढले. शर्माजी आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या भागाचा नकाशा घेऊन त्यावरून नजर फिरवत होते. नकाशा खास मागवला होता सर्वेअरच्या कचेरीतून. माझा अंदाज आहे की तो परत बेतूलला चाललाय, शर्माजी पुन्हा म्हणाले. हे त्यांनी गेल्या अर्धा तासात 3 वेळा म्हटलं होतं. ते बरेच निराश झाले होते, हादरलेही होते. त्या दिवशी वर्तमानपत्रांनी त्यांच्या योजनेची चांगली हजेरी घेतली होती. अर्थात कोणालाही शर्माजींनी बशीरला नाहीसा करायचा बेत आखला होता हे माहीत नव्हतं. सुदर्शन आणि विकीनी त्यावर पूर्णपणे मौन धारण केलं होतं. वर्तमानपत्रांची बोंब दुसऱ्याच कारणासाठी होती. शर्माजींच्या हलगर्जीपणामुळे एक महाखतरनाक खुनी लोकांमध्ये मोकाट सुटलाय असं त्यांचं म्हणणं होतं. शर्माजींनी 24 तासात त्याला पकडलं नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा असं एकाने सुचवलं होतं. परंतु खरी गोष्ट अजूनही लपून होते. शर्माजींना शिव्या पडल्या तरी त्यांच्या मनाचं एक समाधान झालं. एकंदर लोकमत बशीरच्या विरुद्ध गेलं होतं. आधी लोकांनी जी बशीरसाठी सहानुभूती दाखवली होती ती आता उरली नव्हती. आता शर्माजींनी बशीरला पकडण्याच्या प्रक्रियेत त्याला ठार मारलं तरी लोकांनी आनंदच व्यक्त केला असता. दुःखी होती ती एकटी संयोगिता. तो बेतूलला जात असला तर हा मार्ग घेईल. शर्माजींनी त्यांच्या मते शॉर्टकट दाखवला. सर, मला वाटतं बशीरला रस्त्यांची गरज लागत नाही. तो झाडीझुडपातूनच जाणं पसंत करेल, विकी म्हणाला. आणि दुसरी गोष्ट, बशीरला बेतूलला जायची वाट माहीत नाहीये. त्याला आपण बेशुद्ध अवस्थेत इथं आणलं होतं, आठवतं? हां, आठवतंय. परंतु विकी, बशीर हा माणूस नाहीये. तो जनावरांसारखाच आहे. जनावरांना जशी आलेली वाट कळते तशी त्यालाही कळत असावी, शर्माजी म्हणाले. सर, जनावरांची वाट ओळखण्याची पद्धत असते. आपल्या मूत्रांनी ते खुणा करत जातात आणि मग त्याच्या मदतीने ते परततात. बशीर तसं काही करत नाही. त्याच्यात काही जनावरांचे गुण आलेत, परंतु तरी तो मानवच आहे. आणि अजून म्हणजे तो बच्चा आहे. तो घाबरलाय. मला वाटतं तो जवळपास कुठेतरी लपून बसला असेल. या 25 किलोमीटर्सच्या परिघात आपण प्रत्येक खेडं जर छानत गेलो तर तो सापडेल. मला याविषयी खात्री वाटते. अजूनही वेळ गेलेली नाही. शर्माजींनी आपल्या मनगटावरील घड्याळात पाहिलं. सकाळचे 9:30 वाजले होते. शोधाचा दुसरा दिवस. पोलिसांच्या 5 तुकड्या, प्रत्येकी 100 डोकी, आज शोधासाठी तयार होऊन बाहेर पडण्याची वाट पाहत होते. त्यांच्यासमोर प्रत्येक तुकडीचे 2-2 अधिकारी असे एकूण 20 सब इन्स्पेक्टर उभे होते. ठीक आहे, आपण प्रत्येक तुकडीला परिसर वाटून देऊ. त्या परिसरात घरोघर जाऊन चौकशी करायची. त्यांना आदल्या 2 रात्री किंवा दिवशी काही आढळलंय का याची चौकशी करायची. सुरुवात शेजारच्या खेड्यातून करा, मग सावकाश पुढे जा. शर्माजींनी त्यानंतर प्रत्येक खेड्याचं नाव घेऊन तुकड्या नेमून दिल्या. या काही खेड्यातून आधी शोध घेतला गेलाय, परंतु आज पुन्हा शोध घ्यायचा आहे. इतक्यासाठीच की तो परत त्या खेड्यात यायची शक्यता आहे. त्यानं परतण्याची शक्यता डावलायची नाही. दुसरी गोष्ट, शक्यतो त्याला जिवंतच पकडायचं आहे. शक्यतो म्हणताना मी मुद्दामून जोर देतोय. शक्य असेल तरच. विनाकारण जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. चला सुदर्शन, तू सर्व शोधावर नियंत्रण ठेव आणि इतर त्याला मदत करतील. सर्व लोक निघून गेले. खोलीत फक्त शर्माजी आणि विकी तेवढेच राहिले. सर, विकीनं खाकरत घसा मोकळा करीत म्हटलं. शेवटच्या आज्ञेची गरज नव्हती, कारण मला वाटतं बशीर पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही.
2 रात्री आणि 1 दिवस तो उपाशी असेल. बिचारा घाबरलाही असेल. तुमच्या या खुल्या परवानगीनं ते सरासर गोळ्या झडतील त्याच्यावरती. आय नो विकी, मलाही तेच हवंय, शर्माजी शांतपणे म्हणाले. सर, संयोगिता आपल्या दोघांनाही माफ नाही करणार, विकी म्हणाला. शर्माजींनी विचारपूर्वक त्याच्याकडे पाहिलं आणि स्मित करत त्याच्या पाठीवर थोपटलं. सर्व काही ठीक होईल विकी, ते म्हणाले. हे निव्वळ क्रौर्य आहे विकी, निव्वळ क्रौर्य, संयोगिता त्वेषाने म्हणाली. एकदम मॅडनेस आहे. विकी, तुला तरी कळायला हवं की आपल्या जुन्या परंपरांमधील वर्ण, धर्म, जमात, जात द्वेषी भावनांना आता अर्थ राहिलेला नाही. माणूस या नात्याने तरी बशीरला जगण्याचा हक्क आहे. त्याच्या वृत्ती जनावरासारख्या भासत असल्या तरी त्याने एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. त्याला माणसासारखीच योग्य वागणूक मिळायला हवी. मी तुला समजू शकतो संयोगिता, परंतु शर्माजींना कोणी सांगायचं? ते तर बॉसच आहेत, विकी म्हणाला. मी सांगते, मी खडसावून विचारते त्यांना. बशीरला वणवण जंगलात अन्नासाठी आणि प्राण वाचवण्यासाठी फिरावं लागतंय. तोच एखाद्या श्रीमंत पोटी जन्माला आला असतं तर त्याचं वैगुण्य कोणाला कळलं देखील नसतं. घर बसल्या त्याला कच्चं मांस खायला मिळालं असतं. विकी, बशीरला ठार मारण्यात आलं ना तर मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही. संयोगितेच्या डोळ्यात संतापाचे अश्रू आटलेले होते. सायंकाळची वेळ होती. त्यांच्यापासून दूर 30 किलोमीटरवरती बशीर दुसऱ्या एका किनाऱ्यावर जवळचे खेडे झोपायची वाट पाहत बसला होता. संयोगिता आणि विकी पणजीच्या बीचवर सूर्यास्ताकडे पाहत बसलेले होते. विकीनं हात पुढे करून संयोगिताच्या हातावर थोपटलं. मला तुझ्या भावना समजतात. उद्यापासून मी स्वतः शोधात सामील होणार आहे. आजच्या शोधातून काही सापडलं तर कळेलच आपल्याला. तो ज्या परिसरात आहे असा सुगावा लागेल त्याच परिसरात मी जाईन. आय प्रॉमिस यू. मी त्याला ठार मारू देणार नाही. बस. विकी, मला माझे बाबा भाऊक म्हणतात. तू तर माझ्यावरही कड करतोयस. फिल्मी हिरोसारखा मला तू आश्वासन देतोयस. पण विकी, लक्षात ठेव, हे खरं जीवन आहे. खऱ्या जीवनात असले आश्वासनं पाळणं कठीण असतं. हां, मी भाऊक आहे, पण तो तुझ्या सहवासाचा दोष आहे, विकीने खट्टाळपणे म्हटलं. पेद्रू कन्सेसावचा उद्योग ताडी आणि माडी काढायचा होता. पेद्रू आणि त्याची पत्नी मारिया आणि 5 मुलं हा त्यांचा परिवार. सर्वात लहान 3 वर्षाची लुईसा सदैव आजारी असायची. आता तर हगवण लागली होती. पिर्तोज खेड्याच्या उत्तरेला त्याची झोपडी होती. सागर किनारा आणि त्यांची झोपडी यामध्ये सबंध पिर्तोज गाव पसरलेला होता. 1000-1500 लोकवस्तीचा गाव, परंतु घरं दूर असल्याने फार मोठा वाटे. लुईसाला दिवसभरात 10 वेळा तरी परसाकडे झालं. रडून रडून आकांत केला होता बेटीनं. मारियाला त्या दिवशी दुसरं कोणतंच काम करता आलं नाही. पेद्रूने सकाळी काढलेल्या ताडीचे देखील. सायंकाळी पेद्रू जेव्हा गावातून घरी परत आला तेव्हा वैतागला. परंतु मारिया तरी काय करणार? लुईसाला दिवसभर घेऊन बसावं लागलं. पेद्रूला ते कळेना. तो प्यायलाही होता. त्यानं भांडण सुरू केलं. दिवसभर दूरवरच्या झाडीत बसलेल्या बशीरनं सारं काही पाहिलेलं होतं. लुईसाचं रडणं, दिवसभर बाहेर असलेली लुईसा आणि मारिया. काळोख पडताच भांडण सुरू झालं. तेही पाहत बसला. बराच वेळ चालू होतं भांडण. शेजारच्या घरातील मंडळी येऊन पाहून गेले, परंतु त्यांच्या तंट्यात कोणीच पडलं नाही. बराच वेळ पेद्रूचा आरडाओरडा चालू होता. तो झोपडी बाहेरून ओरडत होता. मारिया आतून. लुईसा बाहेरच रडत बसली होती. बशीरला त्यांचं बोलणं काही समजत नव्हतं. त्याला फक्त ती रडणारी लुईसा दिसत होती, लहानशी, पकडायला सोपी. प्रश्न होता तो त्या बोंबळणाऱ्या माणसाचा, पेद्रूचा. अखेरीस काय झालं ते कळायच्या आधी तो पेद्रू ताडकन उठला. कमरेची कोयती परजीत तो झोपडीत शिरला. आतून मारियाचा आवाजही वाढला. बशीरच्या पोटात भुकीनं अखंड तांडव माजलेलं होतं. आदल्या रात्रीची आठवण ताजी होती. सारं काही शांत व्हायची वाट पाहिल्यास काही हाती गवसण्याची शक्यता कमी होती. कुत्री देखील जवळपास दिसत नव्हती. झोपडीतील आवाज वाढत होते. आजूबाजूच्या घरातही चहलपहल वाढल्यासारखी वाटू लागली. लुईसा बाहेरच रडत बसली होती. ती छोटीशी मुलगी, बारीक परंतु पकडण्यास सोपी आणि धरून पळून जाण्यास हलकी. वेळ दवडायचा नव्हता.
बशीर ताडकन झाडीतून उठला आणि काही उड्यातच त्यानं झोपडी गाठली. त्यावेळी 2 हात आणि 2 पाय या सर्वांचा त्यानं उपयोग केला. त्याने एका हाताने लुईसाला काखेत घट्ट धरलं आणि तो पळत निघाला. परंतु आता तो वेगळ्याच दिशेने धावला, घरापासून दूर, सागरापासून दूर, झाडांमध्ये. त्या मुलीनं एकदाच एक क्षीण कंकाळी फोडली होती. त्यानंतर ती गप्प बसली होती. परंतु बशीरला त्या सर्व गोष्टींचा विचार करायला फुरसत नव्हती. तो शक्य तितक्या लवकर झाडीमध्ये घुसून एक सुरक्षित जागा शोधायच्या कामाला लागला होता. बशीर झाडीजवळ पोचतो तो शेजारच्या घरातील एक इसम पेद्रोच्या झोपडीकडे निघाला होता. त्यानं बशीरला धावताना पाहिलं होतं, परंतु त्याच्या पांढऱ्या जागेशिवाय त्याला काहीच दिसलं नाही. त्या धावण्याचा अर्थही त्याला कळला नव्हता. झोपडीतून मारियाचा आवाज काहीतरी विपरीत घडत असल्याचं सांगत होता. म्हणून तो इसम पळत झोपडीकडे गेला आणि आत शिरला. बेटा वेळेवर पोचला. पेद्रूचा कोयती धरलेला हात मारियाच्या पकडीतून निसटलेला होता आणि तो हात मारियाच्या टाळक्यावर आघात करण्याच्या बेतात होता. शेजाऱ्यानं जाऊन पटकन तो हात पकडला आणि अवघ्या एका धक्क्यानं पेद्रूच्या हातून कोयती हिसकावून घेतली. पेद्रूला एक थप्पड मारून त्यानं त्याला झोपडी बाहेर काढला. मग शिवीगाळ सुरू झाली. मारिया, पेद्रू, तो शेजारी, शेजाऱ्याची बायको, ती तेव्हा पोचली होती. पेद्रूची उरलेली 4 पोरं, जी आईला बिलगलेली होती. वेगवेगळ्या स्वरांचे, विविध शैलीतून ओरडणारे आवाज बराच वेळ गोंधळ घालत राहिले. अखेरीस मारियानं लुईसा दिसत नसल्याचं बोलून दाखवलं आणि अचानक सगळे आवाज बंद झाले. अरे च्या, लुईसा इथंच तर होती, पेद्रू म्हणाला. का तू तिला मारून टाकलंस? मारिया किंचाळत विचारलं. हट, लुईसाचा मी बाप आहे, तिला कशाला मारून टाकीन? इथंच तर रडत बसली होती. परसाकडे गेली असेल पुन्हा. लुईसा, लुईसा, पेद्रू हाक मारू लागला. सगळ्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मगाशी तुमच्याकडे येताना मी कोणाला तरी त्या बाजूला पळताना पाहिलंय. आता शेजाऱ्याला आठवण झाली. पळताना? लुईसाला पळताना? मारियानं हपकून विचारलं. छे हो, लुईसा नव्हे गो, तो मोठाला माणूस के काहीतरी, माकड, जगा होता मोठा, तो शेजारी बावरून म्हणाला. सगळे आवाज बंद झाले. काहीतरी बिनसलं होतं खास. लगेच त्या शेजाऱ्यानं तिथे जमलेल्या 1-2 बरोबर घेतलं आणि बशीर ज्या झाडीत नाहीसा झाला होता त्या झाडीकडे तो निघाला. तू पण जा, शोध घे, तुझ्यामुळे माझी आजारी पोर नाहीशी झाली, मारियानं किंचाळून पेद्रूला सांगितलं. भांबवलेल्या पेद्रूची दारू मगाशीच उतरली होती. तोही धावत इतरांमागून निघाला. शोध फार वेळ चालला नाही. त्या बाजूला झाडी विशेष होती आणि तिथं एक उतारही होता. तो उतार सावकाश उतरत सागर किनाऱ्याला जाऊन मिळत होता. काळोख वाढलेला होता. अचानक त्या काळोखातून दूरवर कोल्हेकुई ऐकू आली. सगळ्यांना त्याची सवय होती, तरी का कोण जाणे सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. समोरच्या काळोखाला एका भयानकतेचा वास आल्यासारखा. सर्वांना आदल्या दिवशी आणि त्या दिवशी सकाळी बातमी वाचलेली आठवली. बातमी लहानशीच होती. एक अर्धवट माणूस इस्पितळातून पळाला असल्याची ती बातमी होती. कोणालाही तो दिसल्यास लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला कळवण्यात यावं असं सांगितलं होतं. त्या दिवसाच्या बातमीत मात्र तो भयानक खुनी कैदी असल्याचं कळवलं होतं. सर्व वर्तमानपत्रांनी पोलिसांना धारेवर धरलं होतं. नेल्सन, तू पाहिलेला माणूस तो पळालेला कैदी तर नसेल ना? शेवटी एकानं साऱ्यांच्या मनातील शंका उघड करून दाखवली. हां, असेल सुद्धा. त्याच्या अंगात झगा होता, इस्पितळात घालतात तो शेजारी म्हणाला. अखेर सर्वजण शांत झाले. पेद्रूने एक शिवी हसडली. पोलिसात खबर द्यायला हवी, दुसरा म्हणाला. आता पोलीस स्टेशनवर म्हणजे कोटाळीला जायला हवं. पेद्रू, जातोस? मी कसा जाऊ? चालत? माझी स्कूटर आहे, पण कुटाळीहून परत येताना त्रास होईल, दुसरा शेजारी म्हणाला. उद्या सकाळी जा. आता जाऊन पोलिसात बातमी दिली तरी ते शोध उद्या सकाळनंतरच घेतील. रात्री या काळोखात ते काय डोंबल शोधणार? नेल्सन म्हणाला. अरे माझी पोरगी नेली, त्याचं काय? पेद्रू म्हणाला. लेका, तुम्ही भांडत बसलात नसता तर ती मेली नसती. भांड भांडलात आणि पोरगी गमावून बसलात. मला वाटतं ते त्या खुन्याचं काम असावं. तो म्हणे आपण मारलेल्या प्रेतातलं रक्त पितो. कोणा एकानं एक थाप मारली. सगळे हादरले. समोरच्या झाडीतील काळोखाकडे अस्वस्थ नजरेने त्यांनी पाहिलं. रातकिड्यांची किरकिर वाढत होती आणि गारठाही. शोध घ्यायचा नसेल तर आपण परत जाऊया.
उगाच या गारठ्यात अडखडून बसण्याची काय गरज आहे, एक जण कुरकुरत म्हणाला. माझी लुईसा, पेद्रूनं दबल्या आवाजात गळा काढला. इथं ओरडू नको. तो कोणी जवळपास असला तर येईल पळत. घरी जाऊन रड. आणि यापुढे तरी आपलं भांडण बंद कर बायको बरोबरचं. अर्ध्या जेवणावरनं उठवलंस तू आम्हाला, नेल्सन चवताळून त्याला म्हणाला. सगळे आपल्या घरांकडे लगबगीने परतू लागले. पेद्रू काही वेळ झाडीकडे पाहत उभा राहिला, परंतु इतर आपापल्या घरांकडे परतल्याचं पाहताच तोही वळला आणि झोपडीकडे आला. तोपर्यंत मारियालाही नेल्सनच्या बायकोनं थोडक्यात काय घडलं असावं ते सांगितलं होतं. पेद्रू पोहोचे तो मारियानं आपल्या इतर 4 पोरांना झोपडीत नेऊन दार बंद करून घेतलं होतं. पेद्रूनं 3-4दा विनवण्या केल्यानंतर तिने दार उघडलं आणि पेद्रूलाही आत घेतलं. त्या रात्री पितोरडा गावात कुत्री देखील बाहेर फिरकली नाहीत. दूरवर एका झाडीत बशीर आपली भूक भागवत होता. आज फक्त त्यानं यकृत आणि मूत्रपिंड नव्हे तर इतर भागही खाल्ले होते. मौशार कोवळ्या मांसानं तो तृप्त होत होता.